जयो कुंज बिहारी जयो जयो राधा माधव जयो कुंज बिहारी जयो जयो गोपी जन वल्लभ जयो गिरिवरधारी जयो जयो गोपी जन वल्लभ जयो गिरिवरधारी जयो जयो यशोदानंदन जयो ब्रजनरंजन जयो यशोदानंदन जयो यशोदानंदन जयो ब्रजनरंजन जयो यशोदानंदन जयो ब्रजनरंजन जयो यमुना तीरवनचारी जयो कुंज बिहारी जयो जयो राधा माधव जयो कुंज बिहारी जयो राधा जयो गोपी जन वल्लभ जयो गिरिवरधारी जयो जयो यशोदानंदन जयो ब्रजनरंजन जयो यशोदानंदन जयो यमुना तीरवनचारी जयो बिहारी जयो यमुना तीरवनचारी जयो हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण
Krishna Hare Krishna 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 Hare 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 Rama Hare Rama 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama Rama Hare Hare Jayo Radha Gopinath Radha Gopinath Radhe Jayo Jayo Radha Sham Sundar Radha Sham Sundar Radhe Jayo Jayo Jagannatha Jagannatha Deva Jayo Sukha Jayo Nitai Gaura Hari Bol Hari Bol Hari Bol Gaura Hari Bol Nitai Gaura Hari Jayo Jayo Prabhupada 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 Jayo 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 Gurudev 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 Jayo Jayo जय हरे राम संकीर्तन की श्रील प्रभुपाद की अनंत कोटि वैष्णव वृंद की रामाचार्य श्रील हरिदास ठाकुर की हरे कृष्णा। ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्। वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगना रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगना ललिता श्रीविशाखान्वितांश्च हे कृष्णा करुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमस्ते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। नष्टप्रायेष भद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीरुत्तमश्लोके तीनष्टकी।
कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। ग्रंथराज श्रीमद्भागवतम की, श्रील प्रभुपाद की। आपण आज श्रीमद्भागवतम स्कंद पहिला अध्याय 2 यातील 20वा श्लोक घेतोय, कारण हा श्लोक राहून गेला होता। माझ्या मागे म्हणू शकता, एवं प्रसन्न मनसो भगवत भक्ति योगतः भगवत तत्व विज्ञानम मुक्त संगस्य जायते। एवं प्रसन्न मनसो भगवत भक्ति योगतः भगवत तत्व विज्ञानम मुक्त संगस्य जायते। एवं प्रसन्न मनसो भगवत भक्ति योगतः भगवत तत्व विज्ञानम मुक्त संगस्य जायते। प्रभुजी मध्ये एवं प्रसन्न मनसो भगवत भक्ति योगतः भगवत तत्व विज्ञानम मुक्त संगस्य जायते। एवं प्रसन्न मनसो भगवत भक्ति योगतः भगवत तत्व विज्ञानम मुक्त संगस्य जायते। आणखीन कोणी म्हणते, एवं प्रसन्न मनसो भगवत भक्ति योगतः भगवत तत्व विज्ञानम मुक्त संगस्य जायते। एवं याप्रमाणे प्रसन्न मनसः प्रसन्न मनाच्या भगवत भक्ति योगतः भगवंतांच्या भक्तीमुळे भगवत तत्व भगवंतांविषयीचे ज्ञान विज्ञानम विज्ञान मुक्त संघर्ष भौतिक आसक्तीपासून मुक्त झालेल्यास जायते उदय होतो। भाषांतर श्रील प्रभुपादजींद्वारे। अशा रीतीने विशुद्ध सत्व गुणात स्थित झालेला आणि भगवत भक्तीच्या संपर्कामुळे मन प्रसन्न झालेला मनुष्य सर्व प्रकारच्या भौतिक संघापासून मुक्त झालेल्या अवस्थेत भगवत तत्वाचे शास्त्रीय ज्ञान प्राप्त करतो। तात्पर्य श्रील प्रभुपादजींद्वारे। भगवद्गीतेत 7.3 मध्ये म्हटले आहे की सहस्र सामान्य मनुष्यांमध्ये कोणी विरळाच भाग्यवान असतो जो जीवनाच्या पूर्णत्वाकरिता प्रयत्न करतो। बहुतांश माणसे रजोगुण आणि तमोगुण यांच्या प्रवाहाखाली कार्य करतात। असे लोक कामवासना, लोभ, अज्ञान आणि निद्रा यात आपला वेळ नष्ट करतात। असे जे मनुष्य रूपात पशु आहेत त्यापैकी वास्तविक एखादाच मानव जीवनाचे उत्तरदायित्व जाणतो आणि शास्त्राने ठरवून दिलेल्या कर्तव्यांना अनुसरून आपल्या जीवनाचे सार्थक करण्याचा प्रयत्न करतो। अशा ज्या सहस्र लोकांनी मानव जीवनात सिद्धी मिळविली आहे त्यापैकी एखाद्यालाच भगवान श्रीकृष्णांचे शास्त्रसिद्ध ज्ञान होऊ शकते। भगवद्गीतेत 18.55 असे म्हटले आहे की भगवान श्रीकृष्णांचे तत्वतः ज्ञान केवळ भक्तियोगाने प्राप्त होते। याच विषयाचे समर्थन उपरोक्त शब्दात केले आहे। सामान्य मनुष्याला किंवा ज्याने मानवी जीवनात यश प्राप्त केले आहे अशा मनुष्याला सुद्धा शास्त्रसिद्ध रीतीने किंवा पूर्णपणे भगवंतांचे ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही।
मनुष्याला जेव्हा समजते की जो जड तत्वांपासून उत्पन्न झालेला नसून वास्तविक आत्मा आहे, तेव्हा जीवनाची पूर्णावस्था प्राप्त होते. जड वस्तूंशी किंवा भौतिक गोष्टींशी आपले काही कर्तव्य नाही अशी जाण झाल्यावरच मनुष्याला दिव्य नवजीवन प्राप्त होते. ही यशसिद्धी जेव्हा मनुष्य रजोगुणाच्या किंवा तमोगुणाच्या पलीकडे गेलेला असतो, अथवा दुसऱ्या शब्दात जेव्हा तो गुणांनी वास्तविक ब्राह्मण आहे, तेव्हा शक्य आहे. ब्राह्मणत्व हे सत्वगुणाचे प्रतीक आहे. सत्वगुणा स्थित नसणारे लोक क्षत्रिय, वैश्य, शूद्र किंवा त्यापेक्षा निम्न स्तर आहेत. मनुष्य जीवनामध्ये ब्राह्मण स्थिती सर्वोच्च आहे, कारण ती सद्गुण पूर्ण आहे. म्हणून ब्राह्मणत्व प्राप्त केल्याविना कोणी भक्त होता येणे शक्य नाही. भक्त मार्गाने अगोदरच ब्राह्मण असतो, परंतु तेथेच शेवट होत नाही. वर सांगितल्याप्रमाणे ब्राह्मणाला सुद्धा पूर्णपणे दिव्य स्थिती प्राप्त करून घेण्याकरिता वैष्णव व्हावे लागते. शुद्ध वैष्णव मुक्त आत्मा म्हणून ब्राह्मण स्थितीच्या पलीकडे असतो. भौतिक स्थितीत ब्राह्मण देखील बद्ध आत्माच आहे, कारण ब्राह्मण स्थितीत जरी ब्रह्म किंवा दिव्यत्वाची कल्पना आलेली असली तरी तेथे परम भगवंतांविषयीच्या ज्ञानाचा अभाव असतो. त्यासाठी ब्राह्मण स्थिती पार करून पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांना समजण्यासाठी वासुदेव स्थितीप्रत पोहोचणे आवश्यक आहे. भगवत विज्ञान ही आध्यात्मिक परंपरेत स्नातकोत्तर विद्यार्थ्याची अभ्यासाची विषय वस्तू आहे. मूढ किंवा अल्पज्ञ लोक भगवंतांना समजू शकत नाही. ते आपल्या स्वैर लहरीप्रमाणे श्रीकृष्णांच्या अस्तित्वाचा अर्थ करतात. वस्तुतः भौतिक गुणांच्या दूषणांपासून मुक्त असल्याविना कोणी भगवंतांचे शास्त्र समजू शकत नाही. इतकेच काय, पण ब्राह्मण स्तरावर सुद्धा ते शक्य नाही. तेव्हा गुणसंपन्न ब्राह्मण वास्तविक वैष्णव होतो. तेव्हा अशा मुक्तावस्थेच्या नवजीवनात त्याला वास्तविकपणे भगवान कोण आहेत हे जाणता येते. तर या पद्धतीने श्रील प्रभुपादजींनी आपल्याला तात्पर्यामध्ये पण खूप छान समजून सांगितलेला आहे श्लोकाचा अर्थ. भगवंत श्रीमद भागवतामध्ये छान सांगतात की एवं प्रसन्न मनसो श्लोक आहे आपला. काय श्लोक आहे? एवं प्रसन्न मनसो. साधा अर्थ आहे, आपल्या सगळ्यांना समजतंय. काय प्रसन्न पाहिजे? आपलं मन. आपलं जर मन प्रसन्न असेल तर आपलं ध्यान लागेल कोणत्याही गोष्टीमध्ये. शालेय जीवनामध्ये जर आपण पाहिलं तर आपलं मन प्रसन्न असेल तर शिकवणाऱ्या शिक्षकाकडे आपलं ध्यान लागतं, आणि जर शिकवणाऱ्या शिक्षकांकडे जर ध्यान लागलं तर तो विषय वस्तू आपल्याला समजतो, तो आशय समजतो, अन्यथा समजत नाही. त्यासाठी काय पाहिजे? आपलं मन प्रसन्न पाहिजे. त्याच पद्धतीने भक्तीमध्ये सुद्धा आपलं मन प्रसन्न पाहिजे, तरच आपलं भक्तीमध्ये मन लागू शकतं, ध्यान लागू शकतं. म्हणून म्हटलंय की एवं प्रसन्न मनसो भगवत भक्ती योगतः. जर आपल्याला आपलं मन प्रसन्न करायचं असेल तर आपण सत्वगुणामध्ये पाहिजे का रजगुणामध्ये पाहिजे का तमगुणामध्ये पाहिजे? सत्वगुणामध्ये पाहिजे. सत्वगुण हाच आपल्याला आपलं मन शांत आणि प्रसन्न करण्यासाठी उपयोगी ठरू शकतो. मग सत्वगुणामध्ये जाण्यासाठी या ठिकाणी प्रभुपाद सांगतात की आपण आपलं जे मानवी जीवन आहे, आपण मनुष्य जीवनामध्ये आहोत, आणि मनुष्य जीवनामध्ये असताना सुद्धा, आपण भक्त असताना सुद्धा तिलक लावलाय, कंठी धारण केली, धोती कुर्ता घातलाय, तरीही आपलं मन आसुरी असू शकतं. त्याचं कारण कसं? ते कसं समजायचं? आपण दिसताना वरून वैष्णव दिसतोय, पण मनामध्ये आपले आसुरी भाव असतात. आसुरी भाव कसे? तर एका भक्ताचा दुसऱ्या भक्ताप्रती मनामध्ये द्वेष निर्माण होतो, त्याला म्हणायचं आसुरी भाव. मग आपण वैष्णव असून सुद्धा आपल्यामध्ये आसुरी भाव आहे, तो आसुरी भाव आपल्याला काढून टाकायचा आहे आणि आपल्याला सत्वगुणामध्ये स्थित व्हायचंय. कधी कधी आसुरांमध्ये सुद्धा वैष्णव असतात आणि वैष्णव जन्माला येतात. त्याचं उदाहरण माहिती सर्वांना, भक्त प्रल्हाद महाराज, जे आसुरी याच्यामध्ये म्हणजे त्या आसुरांमध्ये जन्माला आले होते, परंतु त्यांचा भाव कसा होता?
वैष्णव भाव सत्वगुणामध्ये होते ते. तसंच मनुष्य आहे, मग मनुष्य प्राणी का मनुष्य जीवन आपल्याला जगायचंय? मनुष्य जीवन जगायचंय आपल्याला, शुद्ध मनुष्य व्हायचा प्रयत्न करायचा आहे, ना की प्राणी. नाहीतर आपण म्हणतोच की या हॉलमध्ये बसलेले किंवा वैष्णव आहेत ते शुद्ध मनुष्य, आणि जे बाहेर ज्यांना भक्तीचा काही लवलेश नाही त्यांना आपण काय म्हणू शकतो? काय माकडासारखा वागतोस, काय गाढवासारखा वागतोस. म्हणजे माणूस असून सुद्धा तो मनुष्य प्राणी झाला. तर आपल्याला त्यासाठी काय झालं पाहिजे की सत्वगुणामध्ये आलं पाहिजे. आणि दुसरं एक उदाहरण आहे की असुरांमध्ये बली महाराजांचा एक जन्म झाला होता, बरोबर आहे. तरी त्यांचा भाव कसा होता? सत्वगुणामध्ये वैष्णव होता. म्हणूनच भगवंतांना त्यांनी काय केलं? आपलं सगळं काही ऐश्वर्य दान केलं आणि स्वतःला सुद्धा अर्पण करून टाकलं. आणि मग या ठिकाणी आपण बघतो की आपल्यामध्ये प्रवृत्ती असतात, दोन प्रवृत्ती, एक प्रवृत्ती आणि दुसरी निवृत्ती. आपण जर हे पाहिलं तर प्रवृत्ती म्हणजे काय? तर प्रवृत्ती म्हणजे भगवंतांनी जे आपल्याला या शास्त्रामध्ये नियम दिलेले आहेत त्या नियमानुसार आपण आपलं आचरण ठेवणं आणि नियमांचं पालन करणं, ती आहे प्रवृत्ती. आणि त्या प्रवृत्तीनुसार जर आपण आपलं जीवन जगलं तरच आपण सफल होऊ, नाही तर पुन्हा आपल्याला 84 लक्ष योनी जन्मामध्ये आपल्याला अडकून पडावं लागू शकतं. आणि दुसरी आहे निवृत्ती. प्रवृत्ती आणि त्याच्या विरुद्ध निवृत्ती. निवृत्तीचा आपण सर्वसाधारण अर्थ काय काढतो? ध्यान, धारणा, समाधी, निवृत्ती, ती आहेत ना योगाचे प्रकार. त्याच्यामध्ये आपण म्हटलं की निवृत्ती म्हणजे साधारणपणे त्याग करणे. आपण सर्वजण व्यवहारामध्ये जगत असताना एकतर आपण गृहस्थ आहोत, आणि गृहस्थांनी जर निवृत्ती जीवन जगायचं म्हटलं तर ते शक्य आहे का? नाही. आपल्याला सगळंच त्याग करावं लागेल. परंतु जर आपल्याला शुद्ध भक्ती भाव पाहिजे असेल, आपल्याला जर भगवंत भेटावे असं पाहिजे असेल, तर आपण नेहमी प्रत्येक गोष्टीचा त्याग करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. संन्यास घेतला पाहिजे. संन्यास घेतला म्हणजे संन्यासी होऊन घर सोडून जाऊन जमल का? कुठं नाही जमणार आहे. तर आपण संन्यास घेतला पाहिजे म्हणजे त्याग केला पाहिजे कोणत्याही गोष्टीचा. संसारामध्ये अशा काही गोष्टी असतात की त्या आपण त्यागल्या पाहिजेत. आपल्या जीवनामध्ये आपण भरपूर प्रसाद घेतो, जेवण करतो, आणि सकाळी आपण ते शरीरातून त्यागून देतो. मग असं म्हणतो का, अरे माझ्या शरीरातला किती मोठा भाग मी त्यागलाय, असं विचार करून आपल्याला जमणार आहे का? नाही. जसं आपण काही गोष्टी त्यागून देतो त्याचा विचार करत नाही, तसंच आपल्याला भक्तीमध्ये जर प्रगती करायची असेल तर या संसारामधल्या संपत्ती, पैसा, नाती गोती या सगळ्यांचा आपण हळूहळू त्याग करायला हवा. जर तो त्याग आपण करत असू, ते जर आपण सहन करत असू, तरच आपल्याला भक्तीमध्ये आपली प्रगती होऊ शकते. यासाठी आपण काय केली पाहिजे? तपस्या केली पाहिजे. आणि तपस्या केल्यावरतीच आपल्याला काय होतं? ज्ञान भेटतं. सर्वप्रथम तपस्या कोणी केली? ब्रह्मदेवांनी. आणि तपस्या करून त्यांना भगवंतांनी काय दिलं? ज्ञान दिलं. म्हणून आपणही आपल्या संसारामध्ये तपस्या करायला पाहिजे. मग तपस्या जास्त करायला पाहिजे का? नक्कीच जास्त तपश्चर्या केली पाहिजे. पण कशामध्ये? भक्तीमध्ये. मला जास्त अर्थ मिळावा, संपत्ती मिळावी यासाठी गाढवासारखं काबाड कष्ट करण्यामध्ये काही अर्थ नाही. तर आपण जास्त तपस्या ही भक्तीमध्येच करायला पाहिजे. कशी करायला पाहिजे भक्तीमध्ये जास्त तपस्या? हरी बोल. तर भक्तीमध्ये तपस्या करायची म्हणजे आपण भगवंतांना आपल्या हरे कृष्ण महामंत्रामधून काय मागतो? सेवा मागतो की मला भगवंत कृपया सेवा द्या. तर आपण जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सत्वगुणामध्ये यायचं असेल तर आपण निस्वार्थपणे सेवा करायला पाहिजे. कोणाची? भगवंतांची. आणि भगवंतांच्या भक्तांची सेवा केली पाहिजे. तर आपण सत्वगुणामध्ये आपोआप येतो. आता वारी जाणार आहे आपल्या इथून, बरोबर आहे. हे लाखो हजारो वारकरी जातात, तर ते एकमेकांची सेवा करतात नेहमी रस्त्याने, वाटेमध्ये, वारीवरती. आणि मग ते आपोआप सत्वगुणामध्ये येतात, हरिनामही घेतात. तसंच आपल्याला सुद्धा संघामध्ये राहून काय करायचे? प्रत्येकाची सेवा करायची आहे. त्याच्यामध्ये आपण जास्त तपस्या केली पाहिजे. आपण जास्तीत जास्त हरिनाम कसा घेऊ यावरती आपलं लक्ष असलं पाहिजे. आणि तरच आपलं मन हे सत्वगुणामध्ये येणार
आहे. म्हणून जप करताना सुद्धा आपल्या जपावरती ध्यान पाहिजे. आपण जप करतो परंतु आपलं जपामध्ये ध्यान नसतं. का नसतं? कारण आपण सत्वगुणामध्ये नसतो. दिसायला आपण वैष्णव दिसतो परंतु सत्वगुणामध्ये नसतो. पण आपल्या जपामध्ये आपलं ध्यान पाहिजे. ध्यान पाहिजे म्हणजे काय पाहिजे? जपामध्ये आनंद पाहिजे. पण जपामध्ये कधी कधी आनंद येत नाही, आपल्याला झोप लागते. मला पण लागते जर ध्यान नसेल तर. परंतु आपण काळजीपूर्वक लक्षात आणलं पाहिजे की आपण जप करतोय, आपण भगवंतांचं नामस्मरण करतोय, भगवंतांना सेवा मागतोय, तर आपलं जपामध्ये लक्ष पाहिजे. आपलं मन हे जप करताना नेहमी भगवंतांच्या लीलेमध्ये लावायला काही हरकत नाही. पण आपलं मन मात्र सांसारिक गोष्टीमध्ये लागतं. मला पटकन जॉबला जायचंय, मला शाळेत जायचंय, मला घरची कामं उरकायची आहेत. जपाला बसलं की आपलं मन आपल्या सांसारिक लीलांमध्ये अडकण्याचा प्रयत्न करतं. म्हणून आपल्या मनाला कुठं लावलं पाहिजे? भगवंतांच्या लीलांमध्ये. म्हणून सांगितलंय पहिली पायरी नवविधा भक्ती मधली कोणती? श्रवणम. श्रवण करायचे आपल्याला, श्रवणम करायचे. श्रीमान नंददुलाल प्रभूजींनी श्रवण यात्रा आयोजित केली होती. त्या श्रवण यात्रेला बरेच भक्त आले होते. त्या श्रवण यात्रेचा उद्देशच हा आहे की भगवंतांच्या लीला ऐकणं. परंतु या वर्षीची श्रवण यात्रा होती की आपले आजोबा श्रील प्रभुपादजी यांच्या जीवनाविषयी आपण ऐकणं. काय ऐकायचं? जर आपल्याला इस्कॉन माहिती व्हायचं असेल, खरंच आपल्याला आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ हे माहिती व्हायचं असेल, तर आपल्याला प्रथमतः कळलं पाहिजे की श्रील प्रभुपादजी कोण आहे. आणि त्यांना जर समजून घ्यायचं असेल तर अशा श्रवण यात्रांना आपण उपस्थित राहणं खूप गरजेचं आहे. म्हणून इथून पुढच्या जर श्रवण यात्रा होत असेल तर कृपया कुणी चुकवू नका. कसाही करा, वेळ काढा, परंतु श्रवण खूप महत्वाचं आहे. आपण जर मंदिरामध्ये गेलो तर आपण आपल्या डोळ्यांनी भगवंतांना पाहतो, परंतु त्या डोळ्यांनी भगवंतांचं दर्शन घेतो. परंतु भगवंतांना जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला शुद्ध भक्तांच्या मुखातून भगवंतांच्या लीला, भगवंतांचं नाम, भगवंतांचं गुण, षडेश्वर्य हे ऐकावंच लागेल. आणि जर ऐकलं तरच आपल्याला भगवंत हे कळणार आहेत. म्हणूनच नवविधा भक्तीमधील पहिली पायरी आहे की श्रवणम हे खूप महत्वाचं आहे. आणि जर श्रवणम केलं तर आपण जपाला बसल्यावरती आपल्या जपामध्ये भगवंतांच्या लीला आपण स्मरण करू. नाहीतर मग आपल्याला दुसऱ्याच लीला आठवतात, आपलं नियोजन वेगळंच चाललेलं असेल. आणि जर आपलं मन भगवंतांच्या लीलामध्ये लागलं जप करताना तर बुद्धी काय करेल? बुद्धीमध्ये दृढता येईल. भगवंतांविषयी बुद्धीमध्ये काय येईल? दृढता येईल की मला भगवंतांचंच नामस्मरण करायचं आहे, भगवंतांच्याच नामावरती ध्यान करायचं आहे. आणि नंतर मग आपल्या मनामध्ये अहंकार आहे. आपले दोन प्रकार आहेत ना शरीराचे, एक स्थूल आणि एक सूक्ष्म. त्यातले ह्या सूक्ष्म शरीराच्या प्रकारामधले मन, बुद्धी आणि अहंकार. प्रत्येकाच्या मनामध्ये अहंकार आहे. असा कोणीही जगामध्ये नाही की जो म्हणू शकतो की मला अहंकार नाही. शक्यच नाही. मन, बुद्धी आणि अहंकार याशिवाय आपले हे शरीर बनतच नाही. त्याच्यामुळे मी अहंकारी नाही, मी अजात शत्रू आहे, मला कोणीही शत्रू नाही असं कोणी म्हणू शकणार नाही. म्हणून हा जो अहंकार आहे, अहंकारामध्ये आपण नेहमी म्हणतो, काय म्हणतो? हे माझं आहे, मी आहे. तर मी आहे, माझं आहे नाही. आपल्याला सर्वांना माहिती आहे आपण वैष्णव स्वतःला समजून घेतो. तर आपण वैष्णव म्हणजे आपण कोण आहोत? आत्मा की परमात्मा? आपण आत्मा आहोत. मग आपण जर आत्मा आहोत तर आपल्या शरीराविषयी माझं, मी म्हणण्याचा काहीच अर्थ नाही. प्रभूजींची समजा एक बोट तुटलं, कापलं गेलं, तर प्रभूजी काय म्हणतील? मी कापलो का माझं बोट कापलं? माझं बोट कापलं. माझं बोट कापलं म्हणजे मी तिथं नाही का आहे? शरीर म्हणजे मी आहे का नाही? तर आपण आत्मा आहोत हे आपण समजून घेऊ शकतो. मग आत्म्याची संकल्पना काय आहे ही पण आपल्याला माहिती आहे. आणि तरच आपण मग आनंदी होऊ. तरच आपण काय होऊ?
आनंदी होऊ आणि आपल्या जपामध्ये ध्यान लागणार आहे आणि मग आपण या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटणार आहोत. या ठिकाणी भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आहे 16.16व्या अध्यायातला 7वा श्लोक, तो आपण पाहूया. प्रवृत्तींच निवृत्तींच जना न विदुरासुरा न शौचम नापि चाचारो न सत्यम तेषु विद्यते. भगवंत यामध्ये सांगतात, प्रभुपाद भाषांतरामध्ये म्हणतात की आसुरी प्रवृत्तीचे लोक काय करावे आणि काय करू नये हे जाणत नाहीत. सुचिरभूतपणा, सदाचार तसेच सत्यही त्याच्यामध्ये आढळत नाही. आसुरी प्रवृत्तीचे लोक, आपण मागाशीच पाहिलं की काय, वैष्णव जरी दिसायला वरून वैष्णव असला तरी त्याच्यामध्ये आसुरी प्रवृत्ती असू शकते आणि आसुरी प्रवृत्तीमध्ये सुद्धा वैष्णव आहेत. मग आपण वैष्णव असून आसुरी प्रवृत्ती आपल्या चित्तामध्ये बाळगायची का आसुरामध्ये वैष्णव बघायचं हे आपण ठरवलं पाहिजे. याच्यामध्ये महत्वाचा भाग आहे की काय करावं आणि काय करू नये हेही वैष्णवाला समजलं पाहिजे. त्याच्यामध्ये वैष्णव सदाचार आले, वैष्णवांनी सदाचार कसे आहेत हे समजून घेतले पाहिजेत. प्रत्येकाला वाटलं पाहिजे की आपण वैष्णव आहोत तर आपण नेहमी सुचिरभूत असलं पाहिजे. कसं असलं पाहिजे? सुचिरभूत म्हणजे अंतर्बाह्य कसं पाहिजे, आपण स्वच्छ पाहिजे. बाह्य अंगाने स्वच्छ राहिलं पाहिजे आणि अंतर्मन अस्वच्छ ठेवून जमेल का? नाही. आपण कसं, समजा आपल्या शरीराचा खूप वास येत असेल आणि एखादा वैष्णव जर आपल्याला प्रेमाने आलिंगन द्यायचा प्रयत्न करत असेल तर तो आलिंगन देऊन परत दुसऱ्या दिवशी देईल का? किंवा दुसऱ्या वेळेस म्हणेल काय ह्याच्या अंगाचा किती वास येतोय. म्हणजे आपण बाह्य सर्वांगाने स्वच्छ असलं पाहिजे, बाह्यांगाने पण असलं पाहिजे आणि अंतर्मनाने पण असलं पाहिजे. नुसतं बाह्यांगाने आहे, आंघोळ करतोय, छान छान साबण लावून अत्तर लावतोय आणि मन मात्र त्या सख्या मित्राप्रती वैर्याचं मन, हे काही उपयोगाचं नाही. मग त्यापेक्षा आपण म्हणतो की शत्रूपेक्षा का मित्रापेक्षा, ते तुम्ही ठरवा. मग त्यासाठी जर आपण बाह्यांगाने रोज स्वच्छ होतो तसं अंतर्मनाने सुद्धा स्वच्छ झालं पाहिजे, सुचिरभूत असलं पाहिजे. म्हणजे आपल्या बुद्धीला आपण स्वच्छ करायचा प्रयत्न केला पाहिजे. बुद्धी कशी स्वच्छ होईल? आपण आपल्या शरीराला प्रसाद खाऊ घालतो, हे शरीराची काय भूक आहे. शरीराला आपण प्रसाद अन्न खाऊ घालतो, ही शरीराची भूक आहे. मनाची भूक काय? मनाला काय केलं पाहिजे? आपण हरिनाम ऐकवलं पाहिजे आणि शास्त्र वाचन करून त्याला दिलं पाहिजे. तसं बुद्धीची पण भूक आहे. बुद्धीची भूक काय मग? आपल्या ज्ञान. कुठलं ज्ञान घेतलं पाहिजे? भगवंतांचं विज्ञान. आपल्या या श्लोकामध्येच आहे की भगवत भक्ती योगतः आणि भगवत तत्व विज्ञान, हे आपण समजून घेतलं पाहिजे. ते आपल्या बुद्धीला आपण दिलं पाहिजे. त्या बुद्धीला आपण दिलं तर आपण भक्त बनण्याचा प्रयत्न करू. मंदिरामध्ये आलो, आपण श्रवण केलं तर ते बुद्धीला मिळणार आहे. आपण घरी बाहेर सगळीकडे आपण रोज 3 टाइम काय करतोय? मुखाने प्रसाद घेतोय. जर नाही घेतलं तर आपण आशक्त हो आणि हा देह सोडून देऊ. तसं जर आपण बुद्धीला जर भगवंतांविषयी खाद्य नाही दिलं तर काय होईल? बुद्धी थांबणार नाही. या जगातलं बाकीचं जे फापट पसाऱ्याचं ज्ञान आहे ते आपण घेऊ. प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो, माझ्या पण असतो. हे बोटाने असं वर सारत असतो. आपण काय करतो? आपण जगातलं ज्ञान पुढं 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 पुढं, हे डोळे भगवंतांना जर ह्या डोळ्यांनी नाही बघितलं तर हा मोबाईल त्याला व्यस्त करून ठेवतो. म्हणून ती आपण बुद्धीला आपण काय केलं पाहिजे? आपण शौचम शुद्ध करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, अंतर्बाह्य. आणि म्हणून आपण भगवंतांचं नामस्मरण खूप ध्यानपूर्वक केलं पाहिजे. जर आपल्याला सत्वगुणात यायचं असेल तर आपण भगवंतांच्या महामंत्राचं खूप काळजीपूर्वक ध्यान करून महामंत्र आपल्या माळेवरती आपण जपला
पाहिजे. आपण आणखीन एक उदाहरण घेऊया सुचिरभूतसाठी, की आपण वैष्णव आहोत. वैष्णवांचे एटिकेट आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मंदिरामध्ये येताना आपण नेहमी कसं असावं? सुचिरभूत असावं, गरजेचंच आहे. जरी आपण आपले नित्यकर्म करत असू, त्याच्यामध्ये आपण ते नित्यकर्म केल्यानंतर नेहमीच हात पाय तोंड धुवून आलं पाहिजे. आणि आपण सकाळच्या जर प्रातर्विधी प्रसादाकडे जात असू तर आपण नेहमी आंघोळ केली पाहिजे. मग काही वेळा वैष्णवांना अडचण येते. ऑफिसमध्ये असल्यावरती जर आपलं पोट बिघडलं तर आपण त्या ठिकाणी आपलं शरीर स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतो, परंतु तिथं आंघोळीची सोय नाही. मग काय करायचं हा प्रश्न येतो. ऑफिस आहे, ऑफिसमध्ये कुठं आंघोळ करणार ना, सोयच नसते. मग त्या ठिकाणी ठीक आहे, परंतु घरी आल्या तरी आपण सुचिरभूत झालं पाहिजे. आपले कपडे उतरवून आपण कपडे धुतलेच पाहिजेत. हे आपण केलंच पाहिजे. हे वैष्णवांचे एटिकेट आहे. आणि तरच आपण मंदिरामध्ये प्रवेश केला पाहिजे. तसंच आपला हा जो आसुरी स्वभाव आहे त्याला सुद्धा आपण बाजूला ठेवलं पाहिजे. तरच आपण सत्वगुणामध्ये येऊ आणि आपण चांगल्या पद्धतीने वैष्णवांमध्ये हरिनाम महामंत्र हरिनाम जप करू शकू. अध्यात्म 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 आपण म्हणतो. या सत्वगुणामध्ये येण्यासाठी आपल्याला आध्यात्मिक शक्तीची गरज आहे. हे अध्यात्म म्हणजे काय? आम्ही आध्यात्मिक आहोत म्हणजे काय? आपला स्वभाव. अध्यात्म म्हणजेच एक प्रकारे आपला स्वभाव. आपला स्वभाव काय केला पाहिजे? आपण चेंज केला पाहिजे, बदलला पाहिजे. बऱ्याच जणांना अनुभव येतो इस्कॉन मध्ये येण्यापूर्वी त्याचा स्वभाव कसा होता आणि इस्कॉन मध्ये आल्यानंतर त्याचा स्वभाव कसा आहे हे त्याला स्वतःला सुद्धा समजतं. इस्कॉन मध्ये येण्या अगोदर त्याचा स्वभाव किती चिडचिडा, किती रागीट आणि किती काही अपशब्द बोलणारा, आणि इस्कॉन मध्ये आल्यानंतर आपोआपच त्याच्या स्वभावामध्ये फरक पडतो. का? वैष्णवांचा संघ, वैष्णवांची सेवा आणि हरिनाम जप याच्यामुळे त्याच्या स्वभावामध्ये बदल होतो. त्यालाच म्हणायचं अध्यात्म. अध्यात्म म्हणजे काय? स्वभाव. स्वभावामध्ये बदल होणे तेच अध्यात्म. आणि मग त्यासाठी प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला, आपण अध्यात्मामध्ये आल्यानंतर आपल्याला एक शरीराला एक वळण पडतं. म्हणजेच आपल्या शरीराला एक ताल पाहिजे. काय पाहिजे? ताल. कीर्तनामध्ये जर ताल नसेल, प्रभूजींना माहितीये, करताल एकीकडे वाजतोय आणि मृदंग एकीकडे वाजतोय आणि गाणारा तिसरीकडेच गातोय, तर आपण समोर बसलेला आहोत त्यांना काय वाटेल? अरे काय ह्याला तालसूर आहे का नाही, काय तालामध्ये गातोय का नाही. मग ते आपल्याला आपल्या कर्णांना ऐकू सुद्धा वाटतं का? हरिनाम ते गोड सुद्धा वाटत नाही, कारण हा नीट म्हणतच नाही, याला तालच नाही. तसंच आपल्याला आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये आपला स्वभाव जर आपण बदलत असू तर आपल्या आध्यात्मिक जीवनाला सुद्धा एक प्रकारचा ताल पाहिजे. कसा ताल पाहिजे? नियमितपणे सकाळी उठलं पाहिजे. ब्रह्ममुहूर्तावर शक्य आहे त्यांनी, ज्यांना शक्य नाही त्यांनी सकाळी उठल्यानंतर भगवंतांची पूजा केली पाहिजे. मंदिरामध्ये जरी सेवा नसेल तर घरी भगवंतांचा छोटा अल्टर आहे, त्याची भगवंतांची पूजा केली पाहिजे. आणि त्यानंतर काय केलं पाहिजे? हरिनाम जप केला पाहिजे. मंगल आरती तर आहेच, मॉर्निंग प्रोग्राम शक्य झालं तर सर्वांनी केलाच पाहिजे. आणि त्या पद्धतीने मग आपल्या शरीराला काही एक ताल येईल. साप्ताहिक सत्संग असतो बारामती इस्कॉन मंदिरामध्ये, त्याला नियमित गेलंच पाहिजे. तो ताल आहे शरीराला. आपल्या शरीराला, आपल्या मनाला, आपल्या बुद्धीला, आपल्या अहंकाराला असं वाटलं पाहिजे की कधी येतोय शनिवार आणि कधी येतोय रविवार. शनिवार कशासाठी? साप्ताहिक सत्संगासाठी. आणि रविवार कशासाठी? श्रीमद भागवतमचं श्रवण करण्यासाठी. कधी येतोय हे आपल्या चेतनेला, मनाला वाटलं पाहिजे. आणि मी कधी मंदिरामध्ये जातोय, आणि जो ताल असेल आपल्या शरीराला तरच आपले पाय त्या मंदिराकडे वळतील, अन्यथा वळणार नाही. जसं एखादं गाणं मधुर असण्यासाठी आपल्याला वाटतं, काय त्याला तालच नाही, त्याला ताल पाहिजे होता, आवाज किती सुंदर आहे हो, पण तालच नाही. तसंच आहे आपलं सुद्धा. दिसायला वैष्णव आहे हो, पण आपल्याला ताल पाहिजे. म्हणजेच आपल्याला सेन्स पाहिजे, आपल्याला काही गोष्टीचा सेन्स पाहिजे. आणि स्वच्छते बाबतीत सुद्धा आपण पाहिलं की शौचमध्ये आणखीन पाहू शकतो की माताजींमध्ये स्वच्छतेचा भाग जास्त असतो.
असं शास्त्र सांगतं, मी नाही. प्रभूजींमध्ये सुद्धा आहे. माताजींमध्ये किचनच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर खूप स्वच्छ पद्धतीने ते भगवंतांसाठी भोग बनवतात. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वच्छता असते. प्रभूजींची रूम अस्ताव्यस्त पडलेली असेल, परंतु माताजींची रूम कधी अस्ताव्यस्त पडलेली आपल्याला दिसणार नाही. त्याच्यावरून आपण समजू शकतो की माताजींमध्ये शौचमचा भाग जास्त आहे, तो भगवंतांनीच दिलाय. प्रभूजींमध्ये कमी असतो. बघू आल्यावरती करूया स्वच्छ असं आपण म्हणतो. तर ते आपण तसं कधी करायचं नाही. वैष्णवांनी नेहमी लक्षात ठेवायचं की आपण नेहमी शौचम मध्ये असावं, स्वच्छ राहावं, कसं वागावं कसं नाही आपल्याला समजलं पाहिजे. बऱ्याच काही गोष्टी आहेत एटिकेट्स मध्ये. आपल्या शरीराला जर ताल असेल तर आपण मंदिरामध्ये आल्यानंतर कोणाचाही अपमान किंवा कोणाचाही तिरस्कार कधी आपण करणार नाही. आणि नेहमी आपण स्ट्रेट फॉरवर्ड वागायला शिकलं पाहिजे. हा माझ्या जवळचा आहे म्हणून त्याला प्रसाद जास्त, तो माझ्या ओळखीचा नाही म्हणून त्याला प्रसाद कमी. ही जी भावना आहे ना, ही वैष्णव असून असुरी प्रवृत्तीची भावना आहे. म्हणून आपण नेहमी वैष्णव याच पद्धतीने राहून वैष्णवांच्या दृष्टीनेच मंदिरामध्ये आणि मंदिरांच्या सेवेमध्ये आपण नेहमी वागलं पाहिजे. नाहीतर मग एखादा नवीन भक्त असेल तर तो म्हणतो, अरे काय, कालच प्रभूजींनी आमची मीटिंग घेतली, आपले काउन्सिलर सुधीर चैतन्य प्रभू, त्यांनी सांगितलं की जर नवीन भक्त जर मंदिरामध्ये आला तर त्याच्याकडे कदाचित प्रसादाचं कुपन नसेल, त्याला काही माहिती नसेल, आणि मग जाताना जर त्याला म्हटलं की बाबा रे जा आणि तिकडं काय कर, 50 रुपयाची पावती फाडून ये आणि प्रसाद घे, त्याच्या मनाला काय वाटेल? साहजिकच वाईट वाटेल ना. आणि कदाचित तो आज 50 रुपयाची ते कुपन घेईल, प्रसाद घेईल, पण दुसऱ्या वेळेस येईल का? नाही येणार. तर मग त्याच पद्धतीने आपल्याला हे समजलं पाहिजे की जर एखादा नवीन भक्त असेल तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, ते जे कुपन घेत आहेत त्या प्रभूजींना हळूच जाऊन सांगितलं पाहिजे की बाबा हे नवीन आहेत, हे आजच आलेत, त्यांना प्रसाद मिळायला पाहिजे. या पद्धतीने आपण काय केलं पाहिजे, काळजीही घेतली पाहिजे प्रसादाच्या बाबतीत. प्रत्येक गोष्टीमध्ये, मंदिरामध्ये जर नवीन भक्त आला तर त्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपण काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून तो आपल्या हरे कृष्ण आंदोलनामध्ये टिकून राहील. का सांगतात एवढं, का प्रभूजींनी एवढं तळमळीने सांगितलं काल मीटिंग मध्ये? कारण प्रत्येक भक्त, प्रत्येक व्यक्ती ही भगवंतांची संपत्ती आहे. हे आपलं शरीर कोणाची संपत्ती आहे? आपण स्वतःला वैष्णव समजतो. हे आपलं शरीर ही भगवंतांची संपत्ती आहे. आपल्या शरीरावर काहीही आपला अधिकार नाही. का आहे आपला अधिकार नाही? आपण म्हणू की बाबा हे शरीर माझे नाही, अरे तूच तुझा नाहीये, तू भगवंतांचा दास आहेस, मग हे तुझं शरीर कुठलं? मग आपण ती नेहमी काळजी घेतली पाहिजे. याच्यामध्ये आणखीन एक शास्त्रामध्ये एक उदाहरण घडून गेलं, ते शास्त्र संमत नाही पण आपण त्याच्यावरती थोडा विचार करू शकतो की प्रत्येक गोष्ट भगवंतांची असं आपण म्हणू. काय हे झाड आहे ना, भगवंतांच्या सेवेत आहे, मग त्याची फळं घेतली, तोडली आणि मी खाल्ली, योग्य आहे का? अगोदर ती कोणाला अर्पण केली पाहिजे आणि भगवंतांना अर्पण केल्यानंतर आपण घेऊ शकू. याच्यामध्ये आणखीन एक उदाहरण घेता येईल की रावणाचं घेऊ आपण. रावण काय करतो, सीतामातेला पळवतो, पण आपण वैष्णव काय करतो, भगवंतांना अर्पण केलेली वस्तू घेतो आणि स्वीकारतो. परंतु रावण काय म्हणला, सीतामाता ही कोणाची आहे? भगवंतांची आहे. सीतामाता कोणाला अर्पण आहे? श्रीरामांना, भगवंतांना अर्पण आहे. मग ती अर्पण केलेली वस्तू मी घेतो आणि पळवून नेतो, योग्य आहे का ते? ते आसुरी प्रवृत्तीचं लक्षण आहे का वैष्णव? आसुरी प्रवृत्तीचं लक्षण आहे. त्या ठिकाणी पण आपण पाहायचं की कोणती गोष्ट ही भगवंतांना अर्पण करून आपण स्वीकारायची, पण त्यासाठी पण आपल्यामध्ये काय पाहिजे, सेन्स पाहिजेत की काय योग्य आणि काय योग्य नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे. परमसत्य आणि वैज्ञानिक ज्ञान याच्यावरती जर आपण विचार केला तर आपल्याला भावना नाही असं आपण समजू शकतो का? मला भावनाच नाही, मला परमसत्य आणि ते जे विज्ञान आहे हे मला समजतच नाही, हे शक्य आहे का? प्रत्येक गोष्ट आपल्याला समजते. मग प्रत्येक गोष्ट आपल्याला समजते तर देवी देवतांना आपण भगवान मानू शकतो का? नाही मानू शकत. कारण देवी देवता ह्या भगवंतांच्या काय आहेत? सहाय्यक आहेत. भगवंतांनी ही सृष्टी संचालन करण्यासाठी त्यांची निर्मिती केलेली आहे.
मग जर आपल्याला ज्ञानच माहित नसेल, विज्ञानच माहित नसेल, तर मग कोणत्याही आयऱ्या गैऱ्या माणसाला, दाढी वाढलेल्या माणसाला आपण भगवंत म्हणू शकतो का? तो चमत्कार दाखवतोय, त्याच्याकडे अष्टसिद्धी आहेत, तो काही करू शकतो त्या सिद्धीच्या जोरावरती, म्हणून आपण त्याला भगवान मानायचं नाही. ते तेवढं ज्ञान आपल्याकडं पाहिजे. म्हणून आपल्याला भावना नाही, आपण भावना शून्य आहोत असं कधी म्हणता येणार नाही. म्हणून या ठिकाणी म्हटलंय की विज्ञानाशिवाय ज्ञान नाही, किंवा वैज्ञानिक ज्ञानाशिवाय आपल्याला कोणती गोष्ट सिद्ध झाली हे समजत नाही. तसंच हे जे शास्त्र आहे, हे जे भगवंतांचे विज्ञान आहे, ते समजून घेण्याची जबाबदारी कोणाची? आपली आहे. कुणी काही म्हणेल, मग त्याचं आपण सत्य मानायचं का? नाही. तर शास्त्र श्रवण केलं पाहिजे. शास्त्र श्रवण करायला वेळ नसेल तर शास्त्र स्वतः वाचन केलं पाहिजे, तरच आपल्याला समजेल की नक्की भगवंत कोण आहेत आणि भगवंत आणि देव याच्यामधला फरक समजून येईल. आणि मग मुक्त संघर्ष, जो भौतिक निसर्गाच्या त्रिगुणांच्या दोषापासून मुक्त आहे, तोच हे ज्ञान समजू शकतो. पुढचा श्लोक आहे भगवद्गीतेमधील 7व्या अध्यायातला 3रा श्लोक आहे. मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित दतती सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन मा वेत्ती तत्वता. भाषांतरात प्रभुपादजी सांगतात की सहस्रावधी मनुष्यांपैकी एखादाच सिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो, आणि सिद्धी प्राप्त करणाऱ्या त्या मनुष्यांपैकी एखादाच मला तत्वतः जाणतो. या ठिकाणी बसलेले प्रत्येक जण भगवंतांना जाणण्याचा प्रयत्न करतायत. म्हणजे तुम्ही हजारांमध्ये एक आहात हे लक्षात ठेवा. स्वतःला समजा की आपण हजारांमध्ये एक आहोत आणि भगवंतांना जाणण्याचा प्रयत्न करतोय. केशवहरी प्रभूजी तुम्हाला वेळ नाही का म्हणून तुम्ही येऊन बसलाय का? नाही, खूप व्यस्त आहे आपण आपल्या सांसारिक जीवनामध्ये, तरी आपण सर्वजण या ठिकाणी येऊन बसतोय आणि भगवंतांना जाणण्याचा प्रयत्न करतोय, भगवंतांचं तत्व जाणण्याचा प्रयत्न करतोय. मग या श्लोकाप्रमाणेच आहे, हजारांमध्ये एखादाच मनुष्य भगवंतांना जाणण्याचा प्रयत्न करतो. मनुष्याचे विविध स्तर आहेत, ते पण प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये खूप छान समजून सांगितलेले आहेत. या ठिकाणी भगवंतांना जाणून घ्यायचं असेल तर आपण मगाशीच पाहिलं, ध्रुव महाराजांचं उदाहरण घेतलं होतं. ध्रुव महाराजांनी काय केलं? भगवंतांना जाणून घेण्याचा प्रयत्न केला, भगवंतांना प्राप्त करण्याचा प्रयत्न केला. ते लहान होते, परंतु तरी पण त्यांना काय करायचं होतं? भगवंतांना मिळवायचं होतं. कोणत्या गोष्टीसाठी मिळवायचं होतं ते तुम्हाला सर्वांना माहिती आहे. म्हणून भगवंतांनी काय केलं? जंगलामध्ये जाऊन ध्यान केलं, तपश्चर्या केली, भगवंतांच्या मंत्राचं उच्चारण केलं, आणि मग त्यावेळेस भगवंत त्यांना प्रसन्न झाले. का? कारण त्यांना ती गोष्ट मिळवायची होती. परंतु त्यांना मिळाली कोणती गोष्ट? कल्पनातीत, कल्पनेच्या पलीकडे. आणि ज्यावेळेस भगवंत समोर प्रकट झाले आणि त्यांच्या हातातील शंख फक्त ध्रुव महाराजांच्या मस्तकी टच केला, तो स्पर्श झाल्या झाल्या ब्रह्मांडातील पूर्ण ज्ञान या ध्रुव महाराजांच्या बुद्धीमध्ये प्रकट झालं. आणि त्यानंतर मग भगवंतांना त्यांनी काही मागितलं नाही, तरी भगवंत म्हणाले, आता तुझ्या इच्छेप्रमाणे मी तुला असा एक वर देणार आहे की ध्रुव ग्रह जो कधीही कोणीही त्याला जिंकू शकत नाही, असा तो ग्रह भगवंतांनी ध्रुव महाराजांना प्रदान केला. त्याचबरोबर आपण अजून एक उदाहरण घेऊ शकतो, रघुनाथ दास गोस्वामींचं. ध्रुव महाराजांनी जसं ध्यान केलं तसं रघुनाथ दास गोस्वामींनी त्यागी जीवन स्वीकारलं. रघुनाथ दास गोस्वामींच्या वडिलांकडं संपत्तीला काही कमी नव्हतं. असं शास्त्रामध्ये सांगितलंय चैतन्य चरितामृत मध्ये की रघुनाथ दास गोस्वामी हे इंद्रासमान ऐश्वर्य त्यांच्या घरी होतं. काय होतं? इंद्रासमान ऐश्वर्य, काहीही कमी नाही. तरीही त्यांना श्री चैतन्य महाप्रभूंनाच प्राप्त करायचं होतं. जय श्री जगन्नाथ बलदेव सुर महाराणी की जय. आणि मग रघुनाथदास गोस्वामींना काय प्राप्त करायचं होतं? चैतन्य महाप्रभूंचा आशीर्वाद घ्यायचा होता.
त्यांचा संग प्राप्त करायचा होता, म्हणून ते नेहमी काय करायचे, आपल्या ऐश्वर्याचा त्याग करायचे. लहानपणापासून ते जायचा प्रयत्न करायचे पळून, वडील त्यांच्या सेवकांना सैन्यांना पाठवायचे आणि त्यांना पकडून आणायचे. असं खूप वेळा झालं. आणि हा सारखाच जातोय म्हटल्यानंतर मग त्यांचं लग्नही लावून दिलं, की म्हणतात ना, लग्न लावल्यावरती पायात बेडी पडल्याबरोबर माणूस काय होईल, सुधारेल, जाग्यावरती येईल. आणि मग त्यांचं लग्न पण अशा सुंदर मुलीशी लावलं की ती मुलगी, त्या मुलीचं सौंदर्य अप्सरे समान होतं. म्हणजे या पृथ्वी तलावर कोणी अप्सरा नाही, इतकी सुंदरवान युवती नाही अशा. आणि मग ती सुंदर असताना सुद्धा, पत्नी सुंदर असताना, एवढं इंद्रासमान ऐश्वर्य असताना रघुनाथदास गोस्वामी शेवटी घरातून निघूनच गेले. म्हणजे त्यांनी काय केलं, नेहमी त्याग केला. कोणासाठी? भगवंतांसाठी, चैतन्य महाप्रभूंसाठी. मग आपणही काय करतोय, आपण प्रत्येक जण स्वतःला वैष्णव म्हणून घेतो. आपण त्याग करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. संसाराचा नका त्याग करू. हे खूप गोस्वामी आहेत, ते महान आहेत. त्यांनीच आपल्याला हे हरिकृष्णा महामंत्र म्हणजे इस्कॉन हे आपल्याला श्रील प्रभुपादांनी स्थापन केलं. परंतु चैतन्य महाप्रभूंचं जे हे आंदोलन आहे ते ह्या गोस्वामींनीच पुढे आणलेलं आहे. मग आपण नेहमी गोस्वामी बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे का गोदास बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे? बरेच जण म्हणले गोदास. इंद्रियांचे स्वामी बनायचं का इंद्रियांचा दास बनायचं? इंद्रियांचे स्वामी बनायला पाहिजे. आपण इंद्रियांचे स्वामीच बनण्याचा प्रयत्न करायचा, गोस्वामी बनण्याचा प्रयत्न करायचा. कोणीही गोदास होण्याचा प्रयत्न करू नका. जर इंद्रियांचा आपण गोदास झालो तर मग आपलं पतन होईल. आपण भक्तीमध्ये असू तरी आपलं काय होईल, पतन होईल. आणि या ठिकाणी श्रील प्रभुपाद यांनी त्यांची जीवन पद्धती ही कोणाभोवती केंद्रित केली? राधाकृष्णांप्रती केंद्रित केली. लहानपणापासून जगन्नाथ रथयात्रा काढणं, भगवंतांची पूजा, वर्षिप, वाचन आणि श्रवण, याच्यानुसार त्यांनी, श्रील प्रभुपादजींनी त्यांची पूर्ण जीवन पद्धती ही भगवंतांशी केंद्रित करून ठेवली होती. तसं आपणही आपली जीवन पद्धती आपल्या संसाराला केंद्रित करून ठेवायची नाही. भले आपण व्यवहारात जगत असताना आपलं सगळं शरीर, आपली संपत्ती, आपला व्यवहार हा संसारामध्ये आपण ठेवायचा, परंतु आपल्या चित्तामध्ये आपण काय ठेवलं पाहिजे, नेहमी कृष्ण स्मरण ठेवलं पाहिजे. त्यासाठी आपण मगाशी पाहिलं की आपण काय केलं पाहिजे, आपलं मन, बुद्धी आणि अहंकार याला आपण योग्य वळण दिलं पाहिजे. आपला वेळ संपला. मोबाईल वाजला कोणाच तरी. थांबायचं आपण का जायचं पुढं? तुमची इच्छा. वेळ आहे. ज्यांचं मन, बुद्धी आणि अहंकार जाग्यावर आहे त्यांच्यासाठी वेळ आहे. ज्यांचं मन, बुद्धी, अहंकार जाग्यावर नाही त्यांच्यासाठी वेळ नाही. असं म्हणजे शास्त्रच सांगतं, मी नाही सांगत आहे ते. कारण मनच लागत नाही, बऱ्याच गोष्टी असतात आपल्याला. आपण 5 मिनिटात संपू. तर मग आपण पाहिलं की आपल्याला जर सत्वगुणात यायचं असेल तर आपल्याला रजतम आणि सत्व ह्या दोन्ही गोष्टी पाहिला, तिन्ही गोष्टी पाहिला पाहिजेत. आणि मग पुढं पण आहे की पुढचा श्लोक आहे भगवद्गीतेतला 14व्या 7व्या अध्यायातला की दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्तया. जन्म, मृत्यू आणि वृद्धत्व आणि रोग हे कोणालाही चुकत नाही. सर्वांनी डोळे झाका आणि विचार करा की आपण काल झालेल्या विमानाच्या त्या भागामध्ये आहोत. आणि मग ती घटना घडली, त्या घटनेमध्ये त्या निष्पाप जीव गेला किंवा त्यांनी ते शरीर त्यांचं त्या ठिकाणी आगीमध्ये भस्मसात होऊन संपलं. जर आपण त्या ठिकाणी असतो तर आपली काय अवस्था झाली असती? त्या विमान प्रवासामध्ये असणारे बरेच जण भक्त होते नव्हते हे आपल्याला काही माहित नाही. जे अभक्त होते त्यांनी त्यांच्या देवतांचा, इष्टदेवतांचा धावा केला असेल. काहींनी डोळे झाकले असतील तर त्यांना तेही शक्य झालं नसेल. परंतु आपण बरेच जण ऐकतोय मीडियामधून की एक भक्त त्या ठिकाणी
आहे आणि तो जिवंतही राहिला. ही श्रीमद भगवद्गीता भगवंतांची वाणी आहे, तीही आहे तशीच राहिली. काही झालं का तिला? नाही. आपण त्या ठिकाणी समजून घेऊ शकतो की भगवंत हे नेहमीच भक्तांची काळजी घेतात. परंतु जर आपला त्या ठिकाणी अंतच व्हायचा असेल, आपला मृत्यूच त्या ठिकाणी असेल, आपला श्वास त्या ठिकाणी संपणार असेल, तर आपल्याला कोणीही वाचवू शकणार नाही, भगवंतही वाचवू शकणार नाहीत. कारण आपण आलोय ह्या मर्त्य युगामध्ये, भगवंतांनी पाठवले का आपल्याला? नाही. आपल्या कर्माच्या फळामुळे आपण आलोय आणि मग आपण आलोय नंतर आपल्यालाच जायचंय ना भगवंतांची सेवा करायला. म्हणून आपण आपलं कर्मही चांगलं ठेवायला पाहिजे. कितीतरी लाख वर्ष आपल्याला या मनुष्य शरीरामध्ये जन्म काढायचे आणि नंतर जायचे असं शास्त्र सांगतं. मग आपण जर आता निश्चय केला ध्रुव महाराजांसारखा की नाही, मला याच जन्मामध्ये भगवंतांची सेवा करून, जप करून, जपयज्ञ करून भगवंतांना प्राप्त करायचे आणि या जन्माने आपल्याला धामात जायचंय, शक्य आहे का? कोणाकोणाला वाटतंय शक्य आहे? सर्वांना वाटतंय. तर मग सर्वांनी काय केला पाहिजे? जप खूप छान केला पाहिजे. भगवंत कधीही नियंत्रित नाहीत, परंतु आपण नियंत्रित आहोत. म्हणून मायेच्या तडाख्यामध्ये कधी सापडायचा प्रयत्न करायचा नाही. ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न सोचती न कांक्षती सम सर्वेषु भूतेषु मदभक्तीं लभते परम. हा एक श्लोक आहे भगवद्गीतेतला 18व्या अध्यायातील 54वा श्लोक. याच्यामध्ये श्रील प्रभुपाद असं सांगतात. आपला झाला का हा श्लोक मगाशी? नाही ना. या 54व्या श्लोकामध्ये प्रभुपाद सांगतात भाषांतरामध्ये की याप्रमाणे ब्रह्मभूत अवस्था प्राप्त झालेल्या मनुष्याला तात्काळ परब्रह्माचा साक्षात्कार होतो आणि तो पूर्णपणे आनंदी होतो. मग आपण आनंदी आहोत की का नाही? प्रत्येकजण भक्तीमध्ये आनंदी आहे, दुःखी असा कोणीही नाही. दुःखी व्हायचा प्रयत्न करायचाच नाही. संसारामध्ये कोणी काय बोललं, मंदिरमध्ये कोणी काय बोललं, घरी कोणी काय बोललं, दुःखी व्हायचं नाही. आपण आनंदी आहोत हे लक्षात ठेवायचं. आपण आपल्या चित्तामध्ये आपण ते ठासूनच ठेवायचं, आपण आनंदी आहोत. कारण आपण नाम जप करतोय, आपण भगवंतांवरती विसंबून राहायचं. जसं युद्धामध्ये अर्जुन भगवंतांवरती पूर्णपणे विसंबून राहायला शरण गेला, त्या पद्धतीने तो आणि मग पूर्णपणे आनंदी होतो. तो कधी शोक करीत नाही आणि कशाची आकांक्षाही करीत नाही. जो आकांक्षा करतो, जो इच्छा करतो, त्याला पुन्हा ह्या मर्त्य युगामध्ये जन्माला यावंच लागेल. आणि आकांक्षाही करीत नाही. तो सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी समभाव ठेवतो. बघा, समभाव ठेवला पाहिजे प्राणी मात्रांच्या ठिकाणी. या ठिकाणी उदाहरण घेता येईल आपल्याला की आता वारी प्रत्येक ठिकाणी येणार आहे, प्रत्येक संतांची. त्याच्यामध्ये संत नामदेव महाराज, त्यांना भगवंत नेहमी प्रकट होऊन भेटायचे आणि मग संत नामदेव महाराज हे त्यांच्या हृदयामध्ये प्रत्येक प्राणीविषयी समभाव ठेवायचे. आणि मग एकदा तुम्हाला माहितीये, ते प्रसाद घेत असताना कुत्रा आलं आणि काय घेऊन पळालं? त्यांच्या हातातली रोटी घेऊन पळालं. आणि मग आपण काय करू? शेजारी पाजारी काय आहे का बघू, पातेलं भगुलं लाकूड उलताना बेलणं आणि ते त्याला मारायचा प्रयत्न करू, दगड मारण्याचा प्रयत्न करू. परंतु आपल्या हृदयामध्ये समभाव नाही सध्या, तो आणण्याचा आपण प्रयत्न करायचा. पण नामदेव महाराजांनी ते तुपाची वाटी सुद्धा घेऊन त्याच्या मागे पळाली. अरे ही तूप राहिले, त्याच्या बरोबर खाशील म्हणून. कारण त्या कुत्र्यामध्ये नामदेव महाराजांनी कोणाला पाहिलं? त्या प्राण्याला पाहिलं नाही, समभाव पाहिला. एक भगवंतांचाच तो जीव आहे असं पाहिलं. तर मग या श्लोकावरून आपण समजून घेऊ शकतो की प्राणी मात्रांच्या ठिकाणी आपण समभाव ठेवतो. अशा अवस्थेमध्ये त्याला माझ्या विशुद्ध भक्तीची प्राप्ती होते. म्हणूनच आपल्याला विशुद्ध भक्तीची जर प्राप्ती पाहिजे असेल तर आपण नेहमी समभाव ठेवला पाहिजे. बरंच काय राहिलंय, थांबूयात का आपण? आणि लक्षात ठेवायचं नेहमी आपण की ही आपली काय आहे? परीक्षा आहे. काय आहे? आपली परीक्षा आहे आणि या परीक्षेमध्ये आपण पास व्हायलाच पाहिजे. रूप गोस्वामी सुद्धा सांगतात की आपण नेहमी भक्तीमध्ये कसं असायला पाहिजे?
उत्साहाने असायला पाहिजे. श्लोक माहिती आहे सर्वांना उपदेशामृत मधला? हरी बोल. उत्साहात निश्चयात धैर्यात तत्तत् कर्म प्रवर्तनात. आपण नेहमी भक्तीमध्ये कसं असायला पाहिजे? आळशी, उत्साही असलं पाहिजे, नक्कीच असलं पाहिजे. आणि मग जे मंदिराच्या जवळ आहेत त्यांनी दररोज मंदिरामध्ये येऊन भगवंतांचं दर्शन घेतलंच पाहिजे. लांब असले तरी त्यांनी आलंच पाहिजे. भगवंतांचं कमीत कमी आठवड्यातून एकदा दर्शन घ्यायला पाहिजे, लांब असेल तर. घरी तर आपण घेतोच. आपला उत्साह पाहिजे नेहमी, प्रत्येक सेवेमध्ये आपला उत्साह पाहिजे. ब्राह्मणत्व म्हणजे ब्राह्मणत्व, आपण म्हणतो ब्राह्मण ब्राह्मण ब्राह्मण, ब्राह्मणत्व प्राप्त केल्याविना प्रभुपाद सांगतात भागवत मध्ये या आपल्या श्लोकामध्ये की तो वैष्णव होऊ शकत नाही, वैष्णवाच्या वाटेवर जाऊ शकत नाही. म्हणून आपण सुरुवातीला महत्वाचं पाहिलं की सुचिरभूत झालं पाहिजे. आणि नुसतं ब्राह्मणत्व प्राप्त करून काही उपयोग आहे का? नाही. तर आपण वैष्णव बनलं पाहिजे, ते पण खूप महत्वाचं आहे. म्हणून आपण एक भजन पण गायलं की जीव जागो गौरा चांद बोले. प्रत्येक जीवाने जागा, झोपू नका. जितके आपण झोपू तेवढे कुठल्या गुणामध्ये जाऊ? तमोगुणामध्ये जाऊ. मग तमोगुणापेक्षा मग रजोगुण परवडला असं म्हणावं लागेल. माकडासारख्या उड्या मारलेल्या. सद्गुणाच्या पातळीवरती आपण कसं पोहोचायचं, त्यासाठी आपला आळस, निद्रा याचा आपण काय केला पाहिजे? त्याग केला पाहिजे. त्याला आपण हाकलून दिलं पाहिजे. अजून पुढं बरंच काय आहे. आणि आपली भक्तिमय सेवा आपण गांभीर्याने नेहमी केली पाहिजे. जसं आपल्याला वाटतं की आपण आपलं शरीर स्वच्छ ठेवतो, गांभीर्याने स्वच्छ ठेवतो. एखादा जवळ आला तर आपल्या शरीराचा वास येईल, मग अशी पाहिलं आपण. तसं सेवा करताना सुद्धा मंदिरातली प्रत्येक सेवा किंवा भगवंतांच्या संबंधातली सगळी सेवा, भगवंतांना केंद्रस्थ ठेवून प्रत्येक सेवा करताना आपण तो विचार करायचा, अरे त्या ठिकाणी कचरा दिसतोय, मंदिरामध्ये उचलला पाहिजे. अरे ही सेवा कोणी करत नाही, स्वतःहून करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अरे आज सेवेला कोणी नाही, यायला पाहिजे. त्याला म्हणायचं गांभीर्याने सेवा. आणि ती सेवा कधी होईल? श्रवण केल्यावरती. म्हणून पहिली पायरी श्रवणम हे खूप महत्वाची आहे. कोणत्याही दृष्टिकोनातून श्रीकृष्णांबद्दल आपण ऐकू, बोलू शकू, श्रवण करू हे खूप महत्वाचं आहे. म्हणून मंदिरामध्ये रोज संकीर्तन, नाम संकीर्तन झालं पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपण असलं पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे असं प्रभुपाद सांगतात. आणि मग नंतर वैराग्य वगैरे ती गोष्ट पुढची आहे. 9:22 झाली. भक्तियोग. प्रत्येकाने काय स्वीकारला पाहिजे? भक्तियोग स्वीकारला पाहिजे. आणि भक्तियोग स्वीकारलाय म्हणून तर आपण या ठिकाणी येऊन बसतोय. भरपूर योग आहेत, त्याच्यामध्ये भक्तियोग खूप महत्वाचा आहे. आणि भक्तियोगामध्येच आपण आनंदी राहू, नाही तर भक्तियोग नसेल तर आपण आनंदी राहणार नाही. म्हणूनच आपल्यामध्ये मग चित्ता पाहिजे का चिंता पाहिजे, हे खूप महत्वाचं आहे. आपण नेहमी चिंताग्रस्त असतो, तर आपण चिंताग्रस्त राहायचं नाही. आपण भगवंतांच्या चिंतनात राहायला पाहिजे. आणि आध्यात्मिक जीवन हे जीवन म्हणजेच ज्ञानाचे शाश्वत आणि आनंदी जीवन आहे. 8 ते 10 तासापेक्षा आपण जसं कोणत्याही एका खोलीमध्ये राहू शकत नाही, तसं आपण ह्या मर्त्ययुगामध्ये किती वर्ष राहायचे, किती जन्म घ्यायचे का? घ्यायचे सारखे सारखे जन्म? नाही, आपल्याला कंटाळा येतो. म्हणून आपण त्यासाठी नेहमी प्रयत्न करायला पाहिजे की आपण आता या कलहयुगातून, मर्त्ययुगातून बाहेर पडायचं आहे. पुढचे बरेच श्लोक आहेत. जो कृष्ण भगवंतांच्या चरण कमलांचा आश्रय घेतो आणि तपश्चर्या करतो, तो नक्कीच भगवंतांच्या सेवेमध्ये, भक्तांच्या सेवेमध्ये आनंदाने सेवा करतो. मुक्ती म्हणजे काय? भक्तांना मुक्तीची गरज आहे का हो? मुक्ती मागतात का भक्त? नाही. काय मागतात नेहमी? सेवा, सेवा, सेवा. सगळीकडे मला काय पाहिजे? सेवा पाहिजे. आणि मग सत्य आणि परम सत्य हे जो वैज्ञानिक दृष्टिकोनातून, शास्त्रातून समजून घेतो,
तोच भगवत तत्वविज्ञान समजून घेऊ शकतो आणि त्या भगवत विज्ञानातूनच काय होईल, मनुष्याला मुक्ती सुद्धा मिळू शकते. संपतच नाही, कितीतरी स्लाइड वर घेतोय मी, डिटेल मध्ये सांगायच्या होत्या पण वेळ नाही. चालेल. आणि मग प्रभुपाद सांगतात की प्रत्यक्षात जेव्हा एखादी व्यक्ती सद्गुणाच्या पातळीवरती येते तेव्हा त्याला प्रामाणिक ब्राह्मणाचा गुण प्राप्त होतो, तेव्हा त्याला मानव मानले जाते. मानव प्राणी नको, फक्त मानव, मग त्याला मानव मानले जाते. हे खूप महत्वाचं आहे. नंतर बाकीचे पण खूप सिद्धांत आहेत की आपण डार्विनचा एक सिद्धांत आहे तो कसा चुकीचा आहे, आपण मानव प्राणी किंवा प्राण्यापासून आपण मानव नाही. हे पण प्रभुपादांनी खूप शास्त्रामध्ये ठासून सांगितले की आपण मानव आहोत, मानव प्राणी नाही. आणखीन एक खूप महत्वाचे भाग आहेत पुढं की संस्कार सुधारणा, मन, सांस्कृतिक जीवन हे आपलं परम लक्ष पाहिजे. आपण लोकांना कृष्ण भावनेचा स्वीकार करण्यास आणि 4 नियम खूप सगळ्यात महत्वाचे. प्रभुपादजी नेहमी सांगतात की आपण 4 नियमांचं नेहमी पालन केलं पाहिजे. कोणते 4 नियम? अवैध संबंध, पुरुष आणि स्त्री दोन्हीही, नशा, जुगार आणि मांसाहार, त्याच्यामध्ये मग ती कांदा लसूण ड्रिंकिंग ते सगळं चाललं तर ते आपण करायचं नाही. आणि हे 4 नियम आहेत आणि हे 4 नियम फक्त इस्कॉन मध्येच पाळले जातात, दुसऱ्या संस्थेमध्ये खरंच पाळले जात नाही. काही आहेत प्रामाणिक भक्त बाकीच्या संस्थेमध्ये, पण आपण हजारामध्ये नाही, करोडोमध्ये एखादा असेल तो की ज्याला खरंच त्याने शास्त्र वाचलं आणि तो पालन करतो शास्त्राचं. पण इस्कॉन मध्ये मात्र प्रत्येक वैष्णव याचं पालन करतो. म्हणूनच ही संस्था आज जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये. श्रीमान नंददुलाल प्रभूजी श्रवण यात्रेमध्ये सांगत होते काय की का फक्त प्रभुपादांचं शास्त्र, श्रील प्रभुपादांचं शास्त्र आपण का वाचायचं, का त्यांचेच लेक्चर ऐकायचे? त्याचं कारण असं की हे जे वृंदावन स्थान आहे भगवंतांचं, या वृंदावन स्थानमध्ये असणारे जे काही बाबाजी आहेत, संत आहेत, त्यांना पण सिद्धी प्राप्त असेल, तेही युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला खूप काही सांगतात, परंतु ते वृंदावन सोडून जायला तयार नाही. परंतु श्रील प्रभुपाद हे एकटे आहेत की ज्यांनी गुरूंचा आदेश स्वीकारला आणि वृंदावन सोडलं आणि पूर्ण जगामध्ये भगवंतांचा प्रचार केला हरिनामाच्या माध्यमातून. म्हणून बाकीच्या संतांपेक्षा आपण श्रील प्रभुपाद हेच एकच ध्येय आणि लक्ष आपल्या डोळ्यापुढं ठेवलं पाहिजे. त्याचं तेच कारण आहे. आणि मग आपण इतर प्राण्यांसारखं कधी वागण्याचा प्रयत्न करायचा नाही. चैतन्य महाप्रभूंनी, तेही खूप महावदन्याय अवतार आहेत, त्यांनी आपल्याला हा हरे कृष्ण महामंत्र दिला आणि त्या हरे कृष्ण महामंत्र श्रील प्रभुपादांनी पूर्ण पाश्चात्य देशाने आपल्याला दिलेला आहे. हे कृष्ण भावनामृत चळवळ पाश्चात्य लोक हे कृष्णांना समजून घेत आहेत, हे आपण डोळ्यांनी पाहतो. पाश्चात्य लोक समजून घेत आहेत आणि मग आपण का समजून नाही घेतलं पाहिजे? आणि श्रील प्रभुपादजींनी हा विषय खूप सोपा करून ठेवलेला आहे, तरी आपण याचा फायदा घेतला पाहिजे. कशाचा फायदा घेतला पाहिजे? प्रभुपादांच्या ग्रंथांचा, प्रभुपादांच्या मिशनचा, प्रभुपादांच्या चळवळीचा. आणि तरच आपण मनुष्य प्राणी का मानव, फक्त मानव म्हणून जगण्याचा प्रयत्न करू, परंतु त्याच्यातून आपल्याला काय व्हायचंय? ब्राह्मणत्व प्राप्त करण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याच्यातून पण आपल्याला काय घेतलं पाहिजे? वैष्णव होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि वैष्णव होऊन काय केलं पाहिजे? वरून का आतून? आंतरबाह्य दोन्ही पद्धतीने आपल्याला वैष्णव व्हायचं आहे. हे जे आहे ते श्रील प्रभुपाद यांचे एक लेक्चर आहे, ते मी ऐकलं आणि ते तुमच्या समोर पोस्टमनच्या दृष्टिकोनातून मांडण्याचा प्रयत्न केला. हरे कृष्ण.
ग्रंथराज श्रीमद भागवतम की, श्रील प्रभुपाद की, अनंत कोटि वैष्णव वृंद की। हरे कृष्ण। हरे कृष्ण। आणखी